माणेगाव जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तुमच्या छातीवरचं धनुष्यबाण निघाला आणि कमळ हाती घेतलंय, काय सांगाल? धनुष्यबाण निघलं आणि कमळ हाती घेतलं, दोन्हीही चिन्ह युतीमध्ये आहेत, एकत्रच काम करतायत। त्यामुळे चिन्हामध्ये जरी बदल झाला असला तरी समाजासाठी जे काम आहे, जनतेसाठी काम, ते दोघांचं एकच आहे आणि विकासाचं आहे। त्यामुळे त्याच पद्धतीने काम होईल। भाजप प्रवेशासाठी खूप अडचणी आल्या, तुम्हाला खुद्द घरातून सुद्धा विरोध झाला, याबाबत तुम्ही नेमकं काय सांगाल? कशामुळे विरोध तुम्हाला होत होता भाजप प्रवेशासाठी, नेमकं काय सांगाल? काही नाही सांगणार। ज्याला भाऊभाऊकी भांडणं प्रत्येक घरामध्ये आहेत आणि प्रत्येकाचा ह्या कलियुगामध्ये स्वार्थ फार मोठा आहे। आपल्यापेक्षा दुसरा कोणी, मग भाऊ असो किंवा दुसरा इतर कोणी असो, पुढे जाऊ नये असं ज्यांना वाटतं त्या सगळ्यांनी अडचणी आणल्या ना। शिंदेचे अगदी निकटवर्ती सुहास काका पाटील आपल्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, विकासाचा म्हणजे विजयाचा विश्वास आहे का? 100%। उमेदवार पृथ्वीराज सावंत आपल्यासोबत आहेत। भैया, कोणते मुद्दे घेऊन निवडणूक लढवत आहात आणि विजयाचा विश्वास आहे? हो, विजयाचा विश्वास 100% आहे। येत्या काळामध्ये जो त्या भागातील शैक्षणिक आणि विद्युतचा, नदीकाठच्या शेतकऱ्यांचा, शेतीविषयकचा जे प्रश्न आहेत त्या सोडवण्यासाठी आपण येत्या, आणि शेतकऱ्यांपर्यंत नदीकाठ असल्यामुळं तेथील शेतकऱ्यांपर्यंत ज्या काही शासनाच्या स्कीम आहेत, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, यांच्या माध्यमातून त्या पोहोचून त्यांचा नक्कीच जो काही विकास साधता येईल तो करण्याचं काम येत्या काळामध्ये आपण करणार आहे। तर हे होते पृथ्वीराज सावंत आणि शिवाजी सावंत। विजयांचा विश्वास यांनी व्यक्त केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।